हे माझ्या पायाचं ऑपरेशन होतं, त्यामुळं सागर इलेक्ट्रिकलकडनं 1 लाख रुपये आम्ही याजानं घेतले. त्यानं 1 लाखाच्या वर आमच्या मुलाकडनं त्यानं 180 मोबाईलवर त्याला पैसे पाठविलेलं सुद्धा आहे. तरी माझी गाडी रिक्षा अडवून मला तिथं आपटे शोरूम समोर आमच्या बारक्या पोराला मारला आणि माझ्या बी धमकी दिला आणि विनाकारण मला म्हणतोय की त्याच्या बापाला मी शिवाय दिल्या म्हणून. आम्ही गरीब माणसं आहे, आमच्या पायाचं ऑपरेशन सुद्धा व्हायला झालंय, ते खाऊन टाकला, मी घरात सडत बसलेला आहे. आणि ह्याच्यामुळं त्यानं मारल्यामुळं आम्ही तिथं दखल ते हे करायला गेलतो तक्रार द्यायला. तर त्यांनी तक्रार घेतली नाही, उलटा मला लुटू लावलं बाहेर, पायाचा वास आलाय म्हणून असं केलं. कोण म्हणत होतं पायाचा वास येणार? ते टकल काय नाव आहे की त्यांचं, कपाळे साहेब. आम्ही सकाळपासून आता काय नाही, बघा माझं असं हाल झाले, मला काही सुधरत नाही. माझ्या पायाची पोझिशन मी खोलून धावलो तर सगळे पळून जाते, इतके बेकार आहे दोन्ही पायाची पोझिशन. सगळे आमचं कमी तेवढं त्यांनी घेत होते आणि ह्याच्यावर कोण दखल देत नाही, पोलीस काही करीत नाही, काही नाही. हे असं झालं आहे. आता बघा माझ्या दोन्ही आमच्या मालकींना आणि आमच्या पोरानं बी औषध केलं आहे. मला इथं दवाखान्यात 2-3 वेळेस झटका आलेला होता ह्या पायामुळं. तरी माझी पोझिशन अशी आहे की बेकार. आणि अजून एक त्याच्या बापाकडनं मी एक रिक्षा घेतली होती. रिक्षा चालवण्यासाठी मला कामधंदा होत नाही, त्याचे पैसे देणं आहे मला म्हणून मी रिक्षा त्याच्या बापाकडनं विकत घेतली. माझ्याकडे बॉन्ड आहे, सर्व आहे त्याचा कागदपत्र. तर त्यानं काय म्हणतंय की रिक्षा मी वापस घेतो म्हणतंय, हे मॅक्झिमा रिक्षा वापस घेणार आहे म्हणतंय आणि असं धमकी द्यायला लागले. तर आता मागणी काय आहे तुमची? आम्हाला काय त्याच्याकडनं अपेक्षा नाही, आमच्या गाड्या तेवढ्या त्यानं द्याव्या. आम्हाला त्याच्यावर केस करायच्या, ते आमच्या पोराईला मारून टाकतो म्हणू लागले. एक 6 महिन्याखाली एक व्यवहार झाला. सतीश पडले म्हणून आहेत ते व्यक्ती. आमच्या वडिलांनी त्यांच्यासोबत एक व्यवहार केला होता रिक्षाचा बॉन्डवरती. ते 80,000 त्यांच्याकडून घेतले होते आणि बाकीचे जे हप्ते आहेत ते आम्ही महिन्याला क्लिअर करू. पण त्यांनी 2 हप्ते भरले आणि त्याच्यानंतर त्यांनी हप्ते भरलेच नाहीत. मग त्या कारणामुळं बँकवाले आणि फायनान्सचे माणसं ते आमच्या घरी चक्रा मारायले 6 महिन्यापासून. मग आमच्या वडिलांनी त्यांना भरपूर वेळेस कॉल बी केला, ते देतो म्हणून असं पुढे ढकलत नेलं. आणि काल दुपारच्या टायमिंगला ती माणसं घरी आली आणि आमच्या वडिलाला घेऊन ती रिक्षा दाखवा कोणाकडे आहे ती. मग ती रिक्षा घ्यायला वडील गेले की बाबा तू हप्ते भरल्यानंतर ही रिक्षा मागायलेत. तर मग त्या सतीश पाटील यांनी आमच्या वडिलाला शिवीगाळ केली की मी रिक्षा देत नाही, मी रिक्षा जाळून टाकीन, माझा आणि तुमचा काही संबंध नाही, माझा रिक्षा कोणी घेऊन जाऊ शकत नाही, मला भरणं होत नाही. आणि आमच्या वडिलांनी थोडे काही बोलले कसं काय असं वगैरे. तर आमच्या पप्पाची गच्ची धरून मारहाण केली. त्याचा मी एक व्हिडिओ पण काढला होता तिथं असताना, ते व्हिडिओ पण आहे माझ्याकडे पूर्ण. आवाज नाही नंतर दाखवली व्हिडिओ. ते व्हिडिओ पण मी तयार केलेला आहे, म्हणजे बनवलेला त्या टायमिंगला तिथं जे भांडण वगैरे होत होतं. तर त्यानंतर त्यांनी एक खोटी तक्रार दिली पोलीस स्टेशनला, का तर आमच्या वडिलाला मारलेला जे कारणं माहिती लपवण्यासाठी माझ्या विरोधात दुसरी केस तयार केली की गाडी चोरीला गेले ही ती असं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की रिक्षा बी हडपून टाकायचा आणि जी रक्कम आहे ती बी आमच्याकडून वसूल व्हावी. ह्या इतरी त्यांनी हे करून घेतो ते करून घेतो धमक्या दिलेल्या आहेत. ते तुमच्यावरती आरोप करतायत तुम्ही पोलिसाला पैसे दिले तक्रार घेऊ नका म्हणून. या आरोपाबाबत काय म्हणणं आहे? पोलीस स्टेशनला तिथं सगळीकडे कॅमेरे आहेत आणि तिथून पोलीस स्टेशनच्या आम्ही बाहेर गेलोच नव्हतो. म्हणजे कुठले पोलीस असतील माझ्यासोबत चला बाहेर वगैरे म्हणलं असं
तिथं सगळे कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. त्यांनी खोटं सांगतात, आता ते त्यांना लपवायचं आहे बाकीचे प्रकरण म्हणून ते सांगतात तसे. आपण त्यांना धमकी दिली असे पण ते बोलत आहेत. धमकी वगैरे काहीच नाही, जे आहे तिथंच झालेलं आहे. माझ्या वडिलाची गच्ची धरली, त्या टायमिंगला मी मध्ये बोललो, त्यामुळे त्यांनी माझ्यावरच दात खाल्ला आणि तुलाच मी दाखवतो. अगोदर मारहाण केली आहे व त्यांची गच्ची धरून वगैरे तुम्ही त्यांना मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ प्रूफ आहे, मी व्हिडिओ प्रूफ दाखवलं ना आता तुम्हाला. ठीक आहे, आणि त्यांनी पैशाची परतफेड केलेली आहे, त्यांच्याकडे पुरावाही आहे ही व्हिडिओ असं आहे त्यांचं म्हणणं माझ्याकडे. आहे. ही व्हिडिओ आहे पूर्णपणे. बघा ह्याच्यामध्ये मी मारलंय का काय केलंय सगळं डिटेल आहे. त्यांनी पैसे परत दिलेले त्यांच्याकडे पुरावा आहे आणि म्हणून असे. एवढंच नाही, माझ्या व्यतिरिक्त एक 20-25 जणांसोबत त्यांनी असाच फ्रॉड केलेला आहे. हे मला नंतर समजलं की मी विष खाऊन घेतो, मी जाळूनच घेतो. मग ती काही लोकांनी काहीच कंप्लेंट केली नाही. ठीक आहे, मग तुमचं तात्पर्य काय, तुम्ही म्हणायचं काय आहे तुम्हाला? आमचा रिक्षा आम्हाला वापस मिळावा, जे आहे ते ठरल्याप्रमाणे सगळं. ठीक आहे, त्यांनी तुमच्यावरती जे आरोप लावलेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? खोटे आहेत सगळे, 100% खोटे आहेत. त्यांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत असं त्यांच्याकडे पुरावा आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पुरावा म्हणजे वर काहीच नाही तसा. चेक ते आहेत म्हणून त्यांनी. चेक आणि नाही, फोन ते तर पे उल्लेखच नाही ते. काहीच नाही. नाही 80,000 दिले होते, ते पण रिक्षासाठी आणि बाकीचे हप्ते मी भरतो, बाकी काही नाही. आणि ही बॉन्ड आहे माझ्याकडे, पोलीस स्टेशनमध्ये दाखवलं आहे मी सगळं, ते सगळंच आहे ह्याच्यामध्ये. तुमचा काय व्यवसाय आहे आणि काय मी जिम ट्रेनर आहे तिथं रॉयलला. आणि आमचे वडील आहेत ते ST ड्रायव्हरमध्ये होते, ते रिटायर झाल्यानंतर काहीतरी बिझनेस करावा म्हणून त्यांनी रिक्षा घेतला होता. आणि त्यांच्या तब्येत अशी नाही म्हणून त्यांनी ती रिक्षा विकायचा ठरवला. मग ह्यांनी रिक्षा आम्ही घेतो म्हणले, आम्ही करून खातो म्हणून. आणि आता ह्यांची बोल वेगळे येतात की आम्ही देत नाही, ते म्हणजे त्यांना पैसे देण्याचे ही नाही आता. आणि एवढंच नाही तर जे फायनान्सवाले आले होते त्यांना सुद्धा शिव्यागाळी केल्यात, त्यांची बी तुम्हाला म्हणजे ही करून देऊ शकतो. मग आता आपली मागणी काय आहे? आपली मागणी तेवढीच की आपलं जी रिक्षा आहे ते वापस आला पाहिजे. आमच्या वडिलाचा सिबिल खराब होतोय, जे आहे ते सगळं क्लिअर करून आलं पाहिजे आमचं पैसे वगैरे. तर त्यांनी एक आरोप केलेले आहेत माझ्यावर, ते सगळे खोटे आहेत. आणि काय असेल ती तपासणी करून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी, ओके, माझं एवढं म्हणणं आहे.